हॅलो फ्रेंड्स, MPSC करिअर अकॅडमीवर मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो। आजपासून आपण चालू घडामोडीची सीरीज सुरू करत आहोत। त्या सीरीज मधील हा पहिला व्हिडिओ आहे। दर आठवड्याच्या शेवटी पूर्ण वीक मधील इम्पॉर्टंट करंट अफेअर आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 1 मे ते 6 मे हा 6 दिवसांचा आठवडा गृहीत धरला आहे। 7 तारखेचे करंट अफेअर्स पुढच्या व्हिडिओमध्ये येईल। आगामी स्पर्धा परीक्षांसाठी इम्पॉर्टंट असे करंट अफेअर्स आम्ही सॉर्ट आउट केले आहेत आणि त्यांची विविध श्रेणीमध्ये आम्ही विभागणी केली आहे, जसे की आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय आणि स्थानिक घडामोडी, तसेच क्रीडा घडामोडींचाही शेवटी आढावा घेण्यात आलेला आहे। तर आपण टाइम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा ओव्हरव्ह्यू घेऊया। त्यातील पहिली बातमी अशी की विकिपीडिया या लोकप्रसिद्ध अशा माहिती संकेतस्थळावर तुर्कस्तान या देशाने बंदी घातली आहे। तुर्कस्तानच्या दूरसंचार नियामक संस्थेने गेल्या आठवड्यात विकिपीडियाचे संकेतस्थळ बंद केले होते। यामागे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या संकेतस्थळावर कारवाई सुरू असल्याचे कारण देण्यात आलेले होते। याविरुद्ध विकिपीडिया चालवणाऱ्या विकिमीडिया या फाउंडेशनने न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने ही बंदी उठवण्यास स्पष्ट नकार दिला। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी काही प्रकरणांमध्ये त्यावर नियंत्रण आणायला हवे, असा युक्तिवाद न्यायालयाने विकिपीडियाचे आव्हान फेटाळताना केले। यानंतर जागतिक स्तरावरून दुसरी एक दुःखद बातमी आली, ते म्हणजे जगविख्यात गिर्यारोहक उली स्टेकचा माउंट एव्हरेस्ट चढताना मृत्यू झालेला आहे। जगातील सर्वोच्च शिखर 2 वेळा यशस्वीरित्या पार केलेल्या स्वित्झर्लंडच्या सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेक यांचा माउंट एव्हरेस्ट चढताना अपघाती मृत्यू झाला। उली स्टेकने याआधी 2012 आणि 2015 मध्ये यशस्वीरित्या एव्हरेस्ट सर केला होता, तेही ऑक्सिजन पुरवठ्याविना त्यांनी ही कमाल केली होती। अतिशय सहजपणे पर्वतरांगा सर करण्यामध्ये ते पटाईत होते, त्यामुळे त्यांना स्विस मशीन या नावाने सुद्धा ओळखले जायचे। 40 वर्षीय स्टेक यावेळी एव्हरेस्ट शिखर तिसऱ्या नव्या मार्गाने सर करण्याचा प्रयत्न करत होते। या दरम्यान 3280 फुटावर त्यांचा अपघाती मृत्यू झाला। त्यानंतर स्टेक यांचा मृतदेह हेलिकॉप्टरच्या साहाय्याने काठमांडू या नेपाळच्या राजधानी मध्ये आणण्यात आला। हे झाले काही इम्पॉर्टंट आंतरराष्ट्रीय करंट इव्हेंट्स। आता आपण राष्ट्रीय चालू घडामोडी बघूया। सर्वप्रथम म्हणजे मध्य प्रदेशचे आर्थिक वर्ष आता जानेवारी ते डिसेंबर असे राहणार आहे। म्हणजे आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे असते, हे आपल्याला माहित आहे, पण आता मध्य प्रदेश सरकारने ते बदलून जानेवारी ते डिसेंबर असे केलेले आहे। अशी घोषणा करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। जानेवारी ते डिसेंबर आर्थिक वर्ष करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचे सुतोवाच नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केले होते। त्यानंतर दुसरी महत्त्वाची घडामोडी म्हणजे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप तय्यप एर्दोगान यांनी नुकताच भारताचा दौरा केला। त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। दहशतवादी लढायात तुर्कस्तानचा भारताला नेहमीच पाठिंबा असणार आहे, असे ते यावेळी म्हणाले। पंतप्रधानांनी त्यांच्याशी विविध विषयांवर व्यापक चर्चा केली। मोदी आणि एर्दोगान यांच्यातील भेटीनंतर दोन्ही देशांनी 3 करार केले असून त्यामध्ये दूरसंचाराबाबतीत ही करार करण्यात आले आहे। सुकमा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्याचा निषेध करून एर्दोगान म्हणाले की दहशतवादाशी मुकाबला करताना तुर्कस्तान पूर्ण ताकदीनिशी भारताच्या बाजूने उभा राहील आणि दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने रक्तपात घडविला आहे तेच त्यांच्याबाबत केले जाईल। काश्मीर प्रश्नावरही त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि काश्मीर प्रश्न हा व्यापक चर्चेद्वारे सोडवण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली। काश्मीरमध्ये आणखी बळी जाण्याच्या प्रकारांना आळा घातला पाहिजे आणि व्यापक चर्चा करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो, असे एर्दोगान यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे। त्यानंतरचा करंट अफेअर म्हणजे तिहेरी तलाक खटल्यात सलमान खुर्शीद यांची न्यायालयामार्फत न्यायमित्र म्हणजेच अमायकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या तिहेरी तलाक खटल्यात बुधवारी न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद यांची अमायकस क्युरी म्हणजेच न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे। येत्या 11 मे पासून सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकची कायदेशीर वैधता ठरवण्यासाठी रोज सुनावणी घेण्यात येणार आहे। यानंतर यूपी म्हणजेच उत्तर प्रदेश काही घडामोडींमध्ये सध्या चर्चेत आहे। पहिली घडामोडी म्हणजे यूपी दिवस साजरा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे।
उत्तर प्रदेशमध्ये यंदा 24 जानेवारी रोजी यूपी दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला। युनायटेड प्रोव्हिन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या राज्याचे नामकरण 24 जानेवारी 1950 मध्ये उत्तर प्रदेश असे करण्यात आले होते। त्यामुळे 24 जानेवारी हा यूपी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। या दिवशी राज्यातील सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला। यानंतर उत्तर प्रदेश मधूनच दुसरी एक महत्त्वाची बातमी आली, ते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये खास गायींसाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे। आजारी जखमी असलेल्या गायींना या रुग्णवाहिकेतून गोशाळा किंवा पशु चिकित्सालयामध्ये नेण्यात येईल। या रुग्णवाहिकेत एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि एक सहाय्यक उपस्थित असतील। गोवंश चिकित्सा मोबाईल व्हॅन या सेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांनी सोमवारी केला। गोरक्षा चिकित्सा मोबाईल व्हॅनची सुविधा सुरुवातीला अलाहाबाद, गोरखपूर, लखनौ आणि मथुरा तसेच वाराणसीमध्ये उपलब्ध राहणार आहे। त्याचबरोबर एक गो सेवा टोल फ्री क्रमांक ही जाहीर करण्यात आला आहे। या क्रमांकावरून नागरिक गायींची मदत करू शकतात। गायींसाठी रुग्णवाहिकेची सुविधा सुरू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे। याआधी 27 एप्रिल रोजी मध्य प्रदेश सरकारने गायींसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती। या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचे जे करंट अफेअर आहे ते म्हणजे इस्रो द्वारा GSAT-9 चे प्रक्षेपण होय। दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रह GSAT-9 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे। GSLV F9 या प्रक्षेपकाद्वारे दिनांक 5 मे 2017 सायंकाळी 4:57 सतीश धवन अवकाश केंद्रावरून GSAT-9 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले। भारतीय अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोने GSAT-9 ची बांधणी केली आहे। यासाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले आहे। याच्या निर्मितीसाठी एकूण 235 कोटी रुपयांचा खर्च आला आहे। दूरसंचार आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे। भारतासोबतच शेजारी देशांना सुद्धा या उपग्रहाची मदत घेता येणार आहे। दक्षिण आशियाई देशांना दूरसंचार आणि संकट काळात मदत व परस्परांशी संपर्क उपलब्ध व्हावा असे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव हे देश या उपक्रमात सहभागी आहेत। पाकिस्तान यात सहभागी झालेला नाही। या उपग्रहाचे एकूण वजन 2230 किलो असून याचा कार्यकाल 12 वर्षे असणार आहे। या झाल्या राष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या करंट अफेअर्स। यानंतर आपण महाराष्ट्रातील म्हणजे स्थानिक घडामोडींवर एक ओव्हरव्ह्यू घेऊया। त्यामधील सर्वात प्रथम म्हणजे रेरा या महत्त्वाच्या कायद्याची 1 मे पासून अंमलबजावणी करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे। बहुप्रतीक्षित असलेल्या रिअल इस्टेट कायद्याची म्हणजेच रेरा या कायद्याची 1 मे पासून अंमलबजावणी होत असून देशातील 13 प्रमुख राज्यांमध्ये हा लागू करण्यात येणार आहे। केंद्रीय रिअल इस्टेट कायद्यातील तरतुदींनुसार राज्य सरकारने स्थावर संपदा म्हणजेच विनिमय व विकास अधिनियम कायदा अधिवेशनात मंजूर केला आहे। या कायद्याची अंमलबजावणी जागतिक कामगार दिनाच्या म्हणजेच 1 मेच्या पार्श्वभूमीवर करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे। या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणावरील सदस्यांची नेमणूक पुढील आठवड्यात होणार आहे। नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्राधिकरणाची कार्यालये उघडण्यात येतील। तसेच या प्राधिकरणाचे मुख्यालय मुंबईमध्ये राहील। देशातील काही राज्यांमध्ये बांधकाम व्यवसाय प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले नाही। त्यामध्ये गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे। रेरा कायद्याअंतर्गत प्रत्येक विकासकाला नवीन प्रकल्प सुरू करण्याआधी प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। या कायद्यानुसार इस्टेट एजंटनाही प्राधिकरणाकडे नोंदणी करावी लागणार आहे। कोणतीही बाधित व्यक्ती प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवू शकेल। मात्र ज्याची प्राधिकरणाकडे नोंद झालेली असेल अशा प्रकल्पाबाबत तक्रार करता येईल। विकासकाला प्रकल्पाची सर्व माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे। यानंतर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे देशातील टॉप 10 स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे। सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील टॉप 10 स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली। या यादीत 8व्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे। केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या संदर्भात यादी गुरुवारी जाहीर केली। स्वच्छ सर्वेक्षण 2017 अंतर्गत या योजनेचा आढावा घेण्यात आला। त्यामध्ये देशातील 434 शहरांमधून माहिती गोळा करण्यात आली, तर 37 लाखाहून अधिक नागरिकांनी या प्रकल्पामध्ये सहभाग नोंदवला। या यादीत इंदोर हा शहर सर्वात वरच्या स्थानावर आहे।
तर नवी मुंबईला 8वे स्थान मिळाले आहे. टॉप 10 स्वच्छ शहरांचा क्रम असा: सर्वात प्रथम इंदोर हा शहराचा क्रमांक लागतो. त्यानंतर भोपाळ हा मध्य प्रदेशची राजधानी असलेला शहराने दुसरे क्रमांक पटकावले आहे. विशाखापट्टणम या आंध्र प्रदेशच्या महत्वाच्या शहराने तिसरे स्थान पटकावले आहे. विशाखापट्टणम नंतर सुरत, त्यानंतर म्हैसूर, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, नवी मुंबई, तिरुपती, बडोदा ही देशातील टॉप 10 शहरे आहेत. स्थानिक राज्य घडामोडींनंतर आता आपण क्रीडा घडामोडींचा थोडक्यात आढावा घेऊया. त्यामधील सर्वात प्रथम करंट अफेअर म्हणजे राष्ट्रीय विक्रमवीर धावपटू असलेल्या मोहम्मद अनस आणि प्रसिद्ध गोळाफेकपटू ओम प्रकाश कराना यांनी आशियाई ॲथलेटिक्स ग्रांड प्री स्पर्धेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी सुवर्ण पदकाची कमाई केली. या 2 पदकांसह भारताची पदक संख्या एकूण 8 झाली. अनसने 45.69 सेकंदाची नोंद करून सत्रातील पहिले आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण पदक पटकावले. मात्र त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीची 45.50 सेकंदाची पात्रता वेळ गाठण्यात अपयश आले. पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात करानाने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम 19.58 मीटर अंतर गाठून सुवर्ण कमाई केली. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आहे. भारताने या स्पर्धेत एकूण 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्यानंतर क्रीडा जगतातूनच अजून एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ म्हणजेच फिफाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने टॉप 100 मध्ये स्थान प्राप्त केले आहे. तब्बल 21 वर्षानंतर भारतीय फुटबॉल संघाला टॉप 100 मध्ये पोहोचता आले आहे. याआधी भारतीय फुटबॉल संघाला 1996 साली पहिल्यांदा 94वे स्थान मिळाले होते. आता पुन्हा एकदा ताज्या क्रमवारीत भारतीय संघाला 100वे स्थान मिळाले आहे. भारतीय संघासोबतच निकारागुआ, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे संघ देखील संयुक्तपणे या स्थानावर आहेत. त्यानंतर क्रीडा विश्वातून अजून एक महत्वाची बातमी आली. कुस्ती विश्वात प्रतिष्ठित समजला जाणारा हिंद केसरी हा किताब यावेळी सुमित कुमार याने जिंकला आहे. नॅशनल कॅपिटल रिजन दिल्ली संघाचा सुमित कुमार हा 50वा हिंद केसरी ठरला आहे. सुमितने सुवर्ण महोत्सवी किताब लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर 9-2 असे मोडून काढले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेचे पुणे येथे आयोजन केले होते. कणखर मानसिकता आणि अनुभवाच्या जोरावर सुमितने ही बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या अभिजित कटकेला महाराष्ट्र केसरी या पाठोपाठ हिंद केसरी लढतीतही उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. अशा प्रकारे आपण मे मधील पहिल्या आठवड्याचे महत्त्वाचे करंट इव्हेंट्स या लेक्चर मध्ये कव्हर केले आहे. पुन्हा भेटूया नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.